नमस्कार. तुळजापूर पोलिसांची दमदार कामगिरी. अवघ्या 24 तासात खुनाच्या प्रकरणातील आरोपी जेरबंद. बातमी सविस्तर पाहूयात. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावला आहे. या प्रकरणात मैताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की कृष्णात आनंद साठे वय 36 यांचा मृतदेह तुळजापूर अक्कलकोट मार्गावरील इटकळ पुलाजवळ आढळून आला होता. डोक्यात दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला. या तपासादरम्यान मैताची पत्नी प्रतिभा साठे वय 28 आणि तिचा प्रियकर सुभाष घाटुळे वय 20 यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाजवळ टाकल्याचे समोर आले आहे. मृतदेह काही अंतर फरफडत नेल्याचेही उघड झाले आहे. पत्नीच या कटात सहभागी असल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या संदर्भात सखोल चौकशी देखील केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची साखळी मजबूत करण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील कृष्णात आनंद साठे वय 36 यांचा निर्गुण खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात पोलिसांनी छडा लावला आहे. तुळजापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मैताची पत्नी प्रतिभा कृष्णात साठे वय 28 आणि तिचा प्रियकर शुभम घाटुळे वय 20 या दोघांना ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने हा पूर्वनियोजित कट रचून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे, पोलीस निरीक्षक विजय घोटे, पोलीस हवालदार महादेव राऊत व पोलीस हवालदार बीजी वागुलकर यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गुन्हेगार कितीही चालाक असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हा कडक संदेश देण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.